नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। बर्ड फ्लू मुळे उरण नंतर आता नांदेडमध्येही शासनाने हाय अलर्ट जाहीर केला आहे। कित्येक कोंबड्या आणि अंडे नष्ट करण्यात आले आहेत। नांदेडमध्ये जवळजवळ 10 किलोमीटर परिसरात हाय अलर्ट जाहीर केला आहे। जिल्ह्यातील किवळा इथे मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पशुसंवर्धन विभागाने परिसरातील अनेक कोंबड्या आणि अंडे नष्ट केले आहेत। प्रशासनाकडून नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन करण्यात आले आहे। पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनी कोंबड्यांचे मांस खाताना शिजवून घ्यावे तसे सुचवण्यात आले आहे। तसेच महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री फार्म मध्ये 4000 हून जास्त पिल्लांचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लूची शक्यता वाढली आहे। याशिवाय उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे। तर बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये पसरणारा एक विषाणू आहे, जो कधी कधी मानवांनाही होतो। याला एव्हियन इन्फ्लुएन्झा असेही म्हणतात। हा विषाणू संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, नाकातील स्राव आणि घाणीच्या संपर्कातून पसरतो। याशिवाय बर्ड फ्लू विषाणूची लागण झालेल्या पक्ष्यांना स्पर्श करून अथवा त्यांच्या संपर्कात आल्यास कमी शिजवलेले मांस किंवा न उकडलेले अंडे खाल्ल्याने या संसर्गाचा धोका वाढतो। तसेच संक्रमित प्राण्यांचे न उकडलेले दूध पिल्यास या विषाणूची लागण होते। तर मानवामध्ये बर्ड फ्लूची लक्षणे कोणती आहेत ते पाहूयात। जास्त ताप आणि थंडी वाजून येणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि थकवा, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे, नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणे, डोळ्यात जळजळ होणे, पोटदुखी आणि अतिसार। तर बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत? पक्ष्यांशी संपर्क टाळा, विशेषतः संक्रमित भागात। पोल्ट्री उत्पादने पूर्णपणे शिजवल्यानंतर खा। स्वच्छता पाळावी, संक्रमित प्राण्यांपासून दूर राहावे। तर बर्ड फ्लू हा आजार शक्यतो मानवांमध्ये दुर्मिळ आहे, परंतु संसर्ग झाल्यास तो गंभीर होऊ शकतो। त्याची लक्षणे सौम्य तर कधी जीवघेणेही असू शकतात। म्हणून जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय हे महत्त्वाचे आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।